पेपर फुटी प्रकरणी अहिल्यानगरमधून 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। संशयितांची पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये चौकशी सुरू आहे। पेपर फुटी प्रकरणात आरोपींचा रोल काय याची चौकशी होतीये। आरोपी खैरनारनं या संदर्भात खुलासे केल्यानंतर सीबीआयची टीम नगरमध्ये पोहोचली। उमर सय्यद आपल्याला अपडेट देत आहेत। उमर, नेमकं काय तपशील, काय घडतंय अहिल्यानगरमध्ये? मॅम, देशभर गाजलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला असून मुंबई सीबीआयच्या पथकाने अहिल्यानगरमधून 3 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलेली आहे। स्थानिक पोलिसांच्या मदतीने या तिघांना ताब्यात घेतलेलं आहे आणि अतिशय गोपनीयता पाळली जात आहे। खरं तर सध्या या तिघांची अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयात कसून चौकशी सुरू असून या तिघांमध्ये धनंजय लोखंडेचा देखील समावेश असल्याची खात्रीलायक माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कालपासूनच जे मुंबईचं सीबीआयचे विशेष पथक आहे ते अहिल्यानगरमध्ये तळ ठोकून होतं। या प्रकरणाशी संबंधित अनेक व्यक्ती या तपास यंत्रणेच्या रडारवर असल्याचं आता कळत आहे। नाशिकमधून अटक करण्यात आलेल्या खैरनार याने या चौकशी दरम्यान जे आहे तर ते अनेक धक्कादायक खुलासे केल्यानंतर सीबीआयचं हे पथक ते नगरमध्ये दाखल झालेलं आहे आणि नगरमध्ये दाखल झालेलं आहे। या तिघांची कसून चौकशी देखील सुरू आहे। विशेष म्हणजे यामध्ये आता जे संतोष धनंजय लोखंडे आहे त्याचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आलेली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणाशी नेमका या तिघांचा काय संबंध आहे, यांनी कोणाला मदत केली का, आर्थिक व्यवहार झाले का, आता या संबंधाची तपासणी चौकशी देखील आता सीबीआयचं पथक आणि स्थानिक जे पोलीस आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दरम्यान सीबीआय कडून अधिकृत अद्यापही माहिती देण्यात आलेली नसून चौकशीनंतर आणखीन काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र आता सीबीआय असतील, स्थानिक गुन्हे शाखेचं पथक असतील, स्थानिक पोलीस असतील, यांनी अतिशय गोपनीयता पाळून या तिघांची कसून चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। नम्रता मॅम, उमर, अपडेट घेत राहू तुर्तास। धन्यवाद या माहितीबद्दल।